करणार की जे जंतर मंतर वरती जे कोणी तिथे उपस्थित आहेत ते तरुण आहेत आणि हे जे तरुण आहेत ते आपल्या देशाचं भविष्य आहे, सरकारला विसरता कामा नाहीये आणि त्यांचे प्रश्न सोडवणे ही सरकारची एक जबाबदारी आहे। परंतु आपल्या लक्षात येते काय होते तिथे जे उपोषणाला बसले त्यांच्यावर आता सध्याच्या परिस्थितीत त्यांना किडनॅप करून नेलं जात आहे। जे तरुण तिथे त्यांच्यावर लाठीचार्ज होतोय हे कुठेतरी चुकीचे आहे आणि हे आपण जर पाहिलं त्यांचे प्रश्न काही चुकीचे आहेत। पेपर लीक होत आहेत आणि कुठेतरी त्यांचं भवितव्य खतऱ्यात आहे, त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी तिथे उतरलेल्या आहेत। परंतु ही सरकार जे त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्षित करत आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे। तरुणांचा जो आवाज आहे सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि कोणत्याच प्रकारचा लाठीचार्ज वगैरे न करता सरकारने त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत ते मान्य केल्या पाहिजेत। आणि आज आम्ही साहेब निवेदन दिलेलं आहे प्रांत ऑफिस मध्ये, जेणेकरून जे काही सीजीपीचे प्रोटेस्ट करणारे तरुण आहेत आपल्या देशातले, तसेच सोनम वांगचुक सर आहेत, त्यांच्यासोबत जे काही झालेलं आहे ते अतिशय चुकीचं आहे आणि आम्ही त्यांच्या प्रोटेस्टला सर्व मिळून पूर्ण वकील जी आमची संघटना आहे ती सर्व मिळून त्यांना आम्ही पाठिंबा देत आहोत। धन्यवाद। भिवंडी शहरामधल्या अनेक ठिकाणी जे देशामध्ये जंतर मंतर येथे जे आंदोलन सुरू आहे, गेले 3 वर्ष सतत नीटचे पेपर टीईटीचे पेपर लीक होत आहेत आणि त्याच्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये 1 महिन्यापासून जंतर मंतर दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे आणि त्याच्यामध्ये गेले 20 दिवस सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेले असताना मोदी सरकारने त्यांना किडनॅप करून जबरदस्ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आणि तिथे जमा असलेल्या लाखो विद्यार्थ्यांवरती मिलिटरी, पोलीस आणि सरकारी यंत्रणेद्वारे दबाव आणून मारहाण आणि त्याच्यावर लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। धर्मेंद्र प्रधान सरकार नालायक एज्युकेशन मिनिस्टर 22 मुलं आत्महत्या केल्यानंतरही आपल्या पदाचा राजीनामा देत नाही, ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट या सरकारमध्ये आहे। असा एज्युकेशन मिनिस्टर कुठल्याच कामाचा नाही जो हजारो लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळतोय। म्हणून देशामध्ये संपूर्ण ठिकाणी संपूर्ण देशातील कानाकोपऱ्यात जागरूक लोक आणि आज भिवंडी वकील आमची सगळे लोक भिवंडी वकील आज इथे प्रांत ऑफिसमध्ये त्या धर्मेंद्र प्रधानच्या विरोधामध्ये प्रदर्शन करण्यासाठी आणि जी देशामध्ये जंतर मंतर इथून जी मागणी आलेली आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, त्या मागणीला दुजोरा देण्यासाठी त्यांना समर्थन देण्यासाठी आम्ही सुद्धा भिवंडीच्या वकिलांनी तिथे महिला आहेत आणि सर्व नवतरुण वकील आहेत, सर्वांनी मिळून त्यांना मागणी केलेली आहे। एक निवेदन प्रांत ऑफिसला दिलेलं आहे की धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा झालाच पाहिजे आणि त्यांनी तो राजीनामा दिलाच पाहिजे, अन्यथा हे आंदोलन पुढे असंच सुरू राहील हे सांगण्यासाठी आज आम्ही इथं जमा झाले।